लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त याच 12 बँकेत येणार। लाडक्या बहिणींच्या वाटपाची फक्त 12 बँकांनाच अधिकार। तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं आहे, तुमच्या बँक खात्यात पैसे येणार की नाही, हा प्रश्न आता निर्माण होतोय। लाडकी बहीण योजनेचे 2100 नाही तर 4200 रुपये लगेच भेटणार आहेत। तातडीचे आदेश जारी, बँकांना देखील सूचना दिलेल्या आहेत। फक्त याच 12 बँकांच्या खात्यात पैसे येणार। काही महिलांना पैसे येणार, काही महिलांना 1ही रुपया येणार नाही, महिला योजनेतून बाद होणार। तर काही महिलांना 15,000 रुपये, 2100 नाही, 4200 नाही तर 15,000 रुपये मिळणार। तर काही महिला योजनातून बाहेर पडणार। कारण आहे बँक खातं। बँक खातं कोणतं आहे तुमचं, हे अतिशय महत्वाचा विषय बनलाय। 6वा हप्ता येतोय आहे, 6वा हप्ता देणार आहे, 6वा हप्ता तयारी झालेली आहे। 6व्या हप्त्याचे 2100 नाही तर 4200 रुपये त्या ठिकाणी मिळणार। तातडीचे आदेश, बँकांना दिल्या निवडक सूचना, पण निवडक महिलांनाच मिळणार आहेत पैसे। काही महिलांच्या खात्यात होतील जमा पैसे, काही महिलांना डायरेक्ट 15,000 तर काही महिलांना 1ही रुपया मिळणार नाही। कोणत्या आहेत त्या महिला ज्या योजनेतून बाहेर पडतील, कोणत्या महिलांना 15,000 मिळणार आणि कोणत्या त्या 12 बँका आहेत की ज्या बँक खातं तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला येऊ शकतो प्रॉब्लेम। कोणत्या महिलांना येतील पैसे, कोणत्या महिला होतील बाद, काय आहे अतिशय महत्वाची अपडेट जाणून घेऊयात। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण हे तुमचे 2 मिनिटं जे आहेत तर ते तुमच्या बँकेतल्या 20 चक्र वाचवतील। बँकामध्ये चक्कर मारायची गरज नाही, कारण हे तुम्ही आजच करून घ्या। पैसे वाटपाला सुरुवात होते, कोणत्या जिल्ह्यांना कधी पैसे, कोणत्या महिलांना बिलकुल पैसे मिळणार नाही, तर कोणत्या महिलांना 15,000 मिळतील, कोणत्या महिन्याला 2100, कोणत्या महिन्याला 4200, डायरेक्ट समजून घेऊ। आता 3 महत्वाच्या अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी आल्या, ज्या प्रत्येक महिलेला जाणून घेणं गरजेचं आहे। आता काही निवडक महिलाच अशा असणार आहे की ज्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, तर काही महिला अशा आहेत की त्यांना आतापर्यंत पैसे भेटले असतील किंवा भेटले नसतील, फॉर्म भरलाय पण त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाही, त्या योजनेतून बाहेर काढल्या जाणार, त्यांना इथून पुढे 1ही रुपया मिळणार नाही। तर काही महिला ज्या अशा आहेत की ज्यांना 15,000 रुपये मिळणार, फक्त बँक खात्याची मोठी अडचण आहे। 12च बँक खाते जे आहेत तर ती अतिशय महत्वाची आहे। बाकीच्या बँक खात्यात मोठी अडचण। सगळ्यात महत्वाचा विषय आहे पोस्ट ऑफिस बँकेचा। पोस्टाची खाते जे आहेत महिलांनी काढली, पटापट जाऊन खाते त्या ठिकाणी काढली, आधार लिंकिंग केलं, पण पोस्ट खात्याच्या संदर्भात देखील एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आली। सिलेंडरचे 2500 रुपये संदर्भात देखील एक मोठा आदेश आलाय। महिलांनी जर तो व्यवस्थित जाणून घेतला तर 4200 अधिक 2500 हे जे आहे तर तातडीनं जमा होतील। फक्त ही 12 बँक खातं यापैकी तुमचं खातं असणं आता गरजेचं होऊ शकतं। 12 बँकांना देण्यात आले आदेश। आता पैसे वाटप सुरुवात, पैशाला त्या ठिकाणी जे आहे ती मंजुरी मिळालेली आहे। आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की कोणत्या निवडक महिला असणार, कोणत्या महिलांना पैसे मिळणार। पण सगळ्यात आधी आपण बघूयात की कोणत्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत। सगळ्यात महत्वाचा विषय की कोणत्या महिला योजनेतून बाद होतील, कोणत्या महिला योजनेतून बाहेर काढल्या जातील, कोणत्या महिलांचे हप्ते बंद होतील, ते आपण लगेच पाहूयात। आणि त्यानंतर लगेचच कोणत्या महिलांना 4200 म्हणजे 2100 अधिक 2100 4200 रुपये कोणत्या बँक खात्यात, कोणत्या 12 बँक खात्यात जमा होतील आणि कोणत्या महिलांना 15,000 रुपये जमा होतील, त्या कोणत्या 12 बँका आहेत, पण त्याआधी महिला कोणत्या आहेत, कोणत्या त्या अशा महिला आहेत की ज्या योजनेतून बाद होणार आहेत, त्यांना पुढचा हप्ता येणार नाही। आता आधीपासून लक्षात घ्या, योजनेतून बाद होणाऱ्या महिला किंवा योजनेचा जो लाभ आहे तो बंद होऊ शकतो। अशा महिला की कदाचित मागचे पैसे वसूल होऊ शकतात। आता त्या महिला कोणत्या की ज्या महिला आहेत की ज्या लाडक्या बहिणी व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेत आहेत। आता जर एखादी महिला आहे तिने लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर त्यांनी जर निराधार योजना, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जर त्या घेत असतील, मग आता बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या निराधार आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ त्या घेत आहेत आणि सोबत लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला, लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत। आता काय आलं, त्यातल्या त्यात काही महिलांना त्यात पैसे, दोन्ही योजनांचे पैसे एकत्रित जमा झाले। पण पूर्वी हे असा काही नियम नव्हता, पण जे लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर आता एक टॅब आणली आहे आणि तिथं स्पष्ट दिसत आहे की महिलांच्या नावापुढे लाडकी बहीण असेल, संजय गांधी असेल तर त्या दोन्ही योजनांचे पैसे जमा होते। म्हणजे आता सरकार त्या ठिकाणी ती टॅब ओपन झाली आहे आणि कदाचित आता असं होऊ शकतं की या महिलांचे पैसे जे आहेत ते येणं बंद होऊ शकतं। आणि आता मग महिलांचा असा प्रश्न आहे की आम्हाला आधीचे पैसे आले, भले आम्ही संजय गांधीचा किंवा इतर योजनेचा लाभ घेत होतो, आम्हाला पैसे आलेले आहेत, पण मग आमचे पैसे वसूल केले जातील का, आमच्याकडून पैसे जमा करून घेतले जातील का? तर बिलकुल नाही। पैसे हे कधीच जमा करून घेतले जाणार नाही। तुमच्या आधीचे आलेले पैसे तुमच्याकडेच राहतील, पण कदाचित
असंही त्या ठिकाणी सूत्रांकडून समजलंय की तुमचे पुढचे पैसे कदाचित बंद होऊ शकतात. पण तरी देखील आपले लाडके मुख्यमंत्री जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या बाजूनेच आहे. महिलांना लखपती झालेलं त्यांना बघायचं आहे. कदाचित ते 2 काय 3 योजनांचा लाभ देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं बँक खातं जे आहे ते व्यवस्थित करा. हेच 12 बँक खाते जे आहे ते अतिशय महत्वाचे आहे. कारण की आता काही महिलांना 2100, काहींना 4200 तर काहींना 15,000 रुपये यायला सुरुवात 12 बँकांना दिले आहेत. आदेश बँकांना नवीन सूचना. कोणतं बँक खातं चालणार आता त्याविषयी जाणून घ्या. सगळ्यात मोठा अपडेट 2 मिनिटं जे आहेत तुमच्या इथून पुढे घेणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचा विषय क्लिअर होणार आहे. काय पाहता कोणत्या महिलांना पैसे येतील आणि कोणत्या 12 बँक खाता. आता ज्या महिलांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म आधीच भरले, त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले, त्यांना आतापर्यंत पैसे आलेले असो किंवा नसो, एखादा अपराध आलेला असो, एखादा कमी आलेला असो किंवा सगळे हप्ते आलेले असो, तर अशा सर्व महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार. आता त्यात काही महिलांना 15,000 रुपये अधिक आरोग्य विमा देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. पण त्यासाठी 12 बँक खाती अतिशय महत्वाची असणार आहे. कारण की काय झालं तुम्ही लक्षात घेतलं असेल, काहींनी जुलै एंडिंग पर्यंत फॉर्म भरला तर त्यांना काहींना ऑगस्ट मध्ये पैसे आले, काहींना ऑगस्ट 17च्या दरम्यान आले, काहींना ऑगस्ट एंडिंगला आले, काहींना लवकर फॉर्म भरून पैसे सप्टेंबर मध्ये आले, तर काहींना डायरेक्ट ऑक्टोबर मध्ये आले, काहींना 1-2 हप्ते राहिले. म्हणजे भरपूर विलंब झालेला आहे. पैशांची वाट पाहावी लागली आहे. खूप प्रक्रिया करावी लागली आहे. बँकेमध्ये चक्रा मारावी लागलेल्या आहेत. काहींनी तर बँक खाते 2-2, 3-3 उघडून ठेवलेले आहेत. आधार लिंकिंग देखील वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. तर 70 ते 80% महिलांना हप्ता यायला उशीर झालेला आहे. तर ते होऊ नये म्हणून ही सूचना आहे बँक खात्याच्या बाबतीत. तर कोणत्या बँक खात्या आहेत, कोणत्या बँक खात्यात चालणार आहेत, कोणत्या बँक खात्यात प्रॉब्लेम येणार नाही, पोस्टाचं खातं ज्या महिलांनी उघडलेलं आहे त्यांच्यासाठी काय सूचना आहे. तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की तुम्ही तुमचं आधार लिंकिंग कोणत्या बँकेला आहे ते चेक करून घ्या. UIDAI या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आधार सेटिंग ऑप्शनवर तुमचा आधार नंबर टाकून चेक करा. ऍक्टिव्ह स्टेटस असलं पाहिजे. आता तुमची बँक पतसंस्था नको, जिल्हा बँक असेल तर त्यांचा स्वतःचा IFSC असेल तर अडचण नाही. ज्या बँकेत गर्दी कमी आहे, म्हणजे उदाहरणार्थ प्रायव्हेट बँक असतील, ICICI, HDFC, ऍक्सिस बँक, अशा बँकेमध्ये शक्यतो खाते उघडल्यास काही जर अडचण आली तर आधार लिंकिंग करणे अतिशय कमी वेळात फास्ट वेळामध्ये सर्व्हिस देतात. आता कोणत्या बँका यासाठी सर्वात चांगल्या आहे, अर्थात सगळ्या ज्या बँकेला IFSC कोड आहे ना, आधार लिंकिंग फॅसिलिटी, अशा सगळ्या बँका चालतात. पण त्यातल्या त्यात या 12 बँका ज्या आहेत त्या राष्ट्रीयकृत बँक आहे, ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, युको बँक, पंजाब अँड सिंध बँक, या सर्व बँका चालतील. पोस्ट ऑफिस सुद्धा चालेल. आता तुम्ही कोणत्या बँकेत खातं उघडलं आहे आणि तुम्हाला किती पैसे आतापर्यंत जमा झाले आहेत तेही कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुमची कोणती बँक आहे, तिला IFSC आहे का. म्हणजे तुमचे आतापर्यंत खाते पैसे जर जमा झालेले असतील तर मग बिलकुल काळजी करायची कारण नाही. पण ज्यांचे हप्ते जमा झाले नाही तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे की त्यांनी एक तर पोस्ट खातं किंवा या 12 बँकेपैकी कुठेतरी एक तर खातं खोलून घ्या. कारण की कदाचित तो प्रॉब्लेम असू शकतो, आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम असू शकतो. तर येऊ ते अतिशय महत्वाचे अपडेट. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.